श्रीराम. आपण ऐकत आहोत श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री ब्रह्मचैतन्य दासाचे आत्मकथन, अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरुपाशी आहे देव, वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरुवचनी, देव भेटे जनीवनी. श्रीराम समर्थ. प्रस्तावना. वर्णावी ती थोरी एका सद्गुरूंची, एरा मानवाची कामा नये. सद्गुरू समर्थ कृपेचा सागर, मनी वारंवार आठवावा. सद्गुरू चरणी तल्लीन ही वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षणमात्रे. एका जनार्दनी आठवी सद्गुरू, भवसिंधू पारू पावलासे. समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या, अर्थात माझ्या प्राणप्रिय सद्गुरू श्रींच्या आज्ञेनुसार सद्गुरू भक्ती साधनामृताच्या दिव्य अनुभवांचा खजिना सद्गुरू भक्तांसमोर प्रस्तुत करीत आहे. या प्रस्तुतीच्या पाठीमागे त्या दिव्य परमात्मेची, अर्थात सद्गुरू श्रींची दिव्य लीला लपलेली आहे. सद्गुरू भक्तीचे रहस्य साधकांना कळावे आणि त्यांना सद्गुरू भक्तीचा मार्ग आक्रमण करण्यास उत्साह प्राप्त व्हावा, या दिव्य हेतूनेच दिव्य अनुभवांचा प्रासादिक खजिना लेखणीद्वारा श्री सद्गुरूंच्या आज्ञेच्या सामर्थ्याने अंधारातून प्रकाशात आलेला आहे. ही सर्व सद्गुरूंचीच लीला आहे. सद्गुरूरूपी कुंभाराने शिष्यरूपी मातीचा दिव्य कलश कशा प्रकारे घडवलेला आहे, हे या प्रस्तुत ग्रंथामध्ये नजरेस पडेल. शिष्यरूपी मातीला सद्गुरूरूपी कुंभाराने नामस्मरणरूपी दिव्य पाण्यामध्ये कालवून साधनारूपी चक्रावर ओल्या मातीचा शिष्यरूपी गोळा ठेवून आपल्या दिव्य करामतीने केलेला दिव्य कलश या ग्रंथामध्ये पाहावयास मिळेल. हा दिव्य ग्रंथ समर्थ सद्गुरूंच्या दिव्य प्रसादाने हृदयरूपी गुहेतून अक्षररूपी रस्त्यावरून सद्गुरू भक्तांसमोर चालत आलेला आहे. आमच्या स्वारीला कधीही लिखाणाचा अभ्यास नसतानाही हा ग्रंथ लिहिला गेला. हाच मोठा एक दिव्य अनुभव वाचकांना पाहावयास मिळेल. हेच ते सद्गुरू कृपेचे दिव्य रहस्य आहे. बाहुलीमध्ये चैतन्य नसल्याने बाहुलीला नाचता येत नाही, परंतु ब्रह्मांड नायकाची कृपा बाहुलीवर झाली तर त्या बाहुलीत ब्रह्माचे चैतन्य प्रगट होऊन ती निर्जीव बाहुली देखील थैथै नाचू लागते. सुंदर नृत्य करणे ही त्या बाहुलीची कला नसून साक्षात ब्रह्मचैतन्याची दिव्य कला असते. अगदी याचप्रमाणे आमच्या स्वारीला नाचवणाऱ्या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची दिव्य कला या प्रस्तुत ग्रंथात वाचकांना अनुभवण्यास मिळेल. समर्थ सद्गुरूंचे दिव्य सामर्थ्य ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाही. तेथे आमच्या स्वारीची काय कथा? सद्गुरू भक्तीचे रहस्य सद्गुरू भक्तांनाच आकलन होत असते. प्रस्तुत ग्रंथ हा सद्गुरूरूपी कुंभाराने शिष्यरूपी मातीचा घडवलेला दिव्य कलश असून त्या दिव्य कलशावर सद्गुरूरूपी कलाकाराने नवविधा भक्तीची सुंदर वेलबुटी काढलेली आहे. या दिव्य कलशामध्ये नामामृत भरलेले आहे. या दिव्य कलशातले नामामृत जो प्राशन करील त्याला शाश्वत अशा सद्गुरुनाथांचे दर्शन होईल. जो सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जातो त्याला सद्गुरुनाथ आपल्या मांडीवर बसवून
नामस्मरणरूपी दिव्य अमृताचे स्तनपान करवतात. म्हणूनच सद्गुरूंना माऊली म्हणतात. ज्याप्रमाणे एखादी माऊली आपल्या तान्हुल्याला बोटाला धरून हळूहळू चालावयास शिकवते, अगदी असेच सद्गुरू माऊली आपल्या शिष्यरूपी तान्हुल्याला त्याचे बोट धरून अध्यात्माचा बिकट मार्ग चालावयास शिकवते. हे दिव्य शिक्षण या दिव्य ग्रंथात पावलोपावली पाहावयास मिळेल. खरोखरच अध्यात्मात दिव्यानंद सद्गुरूंनी दिलेल्या नामामृतातच चाखावयास मिळतो. नामामृताची दिव्य गोडी सद्गुरूंच्या कृपेशिवाय कधीच चाखावयास मिळत नाही. सद्गुरूंना शरण न जाता मी ब्रह्मानंद भोगेन असे म्हणणे म्हणजे स्वप्नामध्ये बरळल्यासारखेच समजावे. जो साधक सद्गुरू भक्तीसाठी आपला अहमपणा पायाखाली तुडवतो, तो साधक कालांतराने दिव्य अशा मोक्षपदास जाऊन पोचतो. ज्याला सद्गुरू भक्तीचे दिव्य वेड लागते, तोच अध्यात्माच्या उंच शिखरावर जाऊन पोचतो. या प्रस्तुत ग्रंथामध्ये सद्गुरू भक्तीने वेडा झालेल्या एका दिव्य वेड्याची आत्मकथा वाचकांना अनुभवायास मिळेल. हा ग्रंथ जो कोणी साधक श्रद्धायुक्त भावनेने पठन करेल, तो साधक सद्गुरू भक्ती करण्यास प्रवृत्त होऊन दिव्य अनुभव अनुभवण्यास योग्य अधिकारी होईल. स्वस्वरूपाची प्राप्ती होणे म्हणजेच दिव्य अनुभव अनुभवणे होय. सद्गुरूंनाच पूर्ण ब्रह्म समजून त्यांची मनापासून भक्ती केल्यास साधकाला ब्रह्मस्वरूपाची दिव्य प्राप्ती निश्चितच होत असते. सद्गुरूंनी दिलेल्या साधनाचा मनापासून अभ्यास केल्यास सद्गुरूंच्या प्रती आपोआपच भक्ती वाढत जाऊन तो साधक कालांतराने आपल्या सद्गुरू तत्वास जाऊन तद्रूप होतो. एखाद्याच्या हृदयातील सद्गुरू भक्ती मावळलेली असेल तर या ग्रंथाच्या पठनाने त्या मावळलेल्या दिव्य भक्तीची पहाट होऊन त्याच्या हृदयरूपी क्षितिजातून सद्गुरू भक्तिरूपी सूर्याचा उदय होईल. अशा दिव्य सूर्याचा उदय झाल्यानंतर अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन सद्गुरू कृपेचा प्रकाश पडून साधकाचे जीवन कृतार्थ होईल. सद्गुरूरूपी सूर्यातून ज्ञानाची किरणे बाहेर पडून ती किरणे ती शिष्यरूपी हृदयातल्या अज्ञानरूपी अंधाराने भरलेल्या आकाशाला प्रकाशमान करतात. एक प्रकारे सद्गुरूरूपी ज्ञानेश्वर नावाचा सिंह शिष्याच्या अज्ञान अंधकाररूपी हरणावर झडप घालून हरणाला खाऊन टाकतो. सद्गुरूरूपी ज्ञानसूर्याची श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथात फारच सुंदर प्रशंसा केलेली आहे. समर्थ म्हणतात, आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे. निसी झाली या नंतरे पुन्हा काळोखे. अहो मंडळी, सद्गुरूरूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर शिष्याच्या हृदयरूपी आकाशात अज्ञानरूपी अंधकार कधीच प्रवेश करू शकत नाही. परंतु भौतिक सूर्याची स्थिती अशी दिसून येत नाही. जोपर्यंत भौतिक सूर्य नभोमंडलात दिसतो तोपर्यंतच अंधार पळून गेलेला दिसतो. भौतिक सूर्याची स्वारी मावळली की अंधाराची स्वारी पुन्हा पृथ्वी तलावर हजर होते. हा अंधार प्रकाशाचा लपंडाव खेळ आपल्याला रोजच्या रोज अनुभवण्यास मिळतो. परंतु सद्गुरूरूपी ज्ञानसूर्याचा उदय झाला की शिष्याच्या हृदयरूपी आकाशातील अज्ञानरूपी अंधकाराचा कायमचा नाश होत असतो. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की माझा सद्गुरूराव सूर्य
भौतिक सूर्याप्रमाणे नसून अतिदिव्य आहे. या संदर्भाला उद्देशून दासबोध ग्रंथात फारच सुंदर ओवी पाहावयास मिळते. ती अशी: तैसा नव्हे सद्गुरू राव, करी जन्ममृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव, पुसून टाकी. वा, काय समर्थांची दिव्य वाणी आहे. अहो, या ओवीमध्ये सद्गुरू भक्तीचे तसेच सद्गुरूंच्या दिव्य सामर्थ्याचे रहस्य परिपूर्णपणे भरलेले आहे. सद्गुरू माऊली आपल्या शिष्याचा अज्ञानरूपी अंधकारासुराचा समूळ वध करते आणि आपल्या शिष्यरूपी बालकाला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करते. आता वाचक मंडळी, आपण समर्थ सद्गुरूंच्या सद्गुरुभक्ती अमृताकडे वळून त्या सद्गुरुभक्ती साधनामृताचा एक एक थेंब चाखत जाऊया. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य चरणरज श्रीराम रामदासी.